नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल आणि तो अर्ज पहिल्याच टप्प्यात पात्र व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, खूप लोकांनी अर्ज भरले आहेत, परंतु काही लोकांचे अर्ज या ठिकाणी बाद होऊ शकतात किंवा त्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये जर अर्ज पात्र झाला नाही तर सुरुवातीला जे पैसे येणार आहेत, जसं की मुख्यमंत्री म्हणत आहेत बघा की या लोकांना सुरुवातीला पैसे दिले जाणार आहेत। 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत। पहिल्याच यादीमध्ये जर आपलं नाव यायचं असेल तर तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्ही चेक करून घ्या कशा पद्धतीने भरलेला आहे। आता बघा, हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे। हे ॲप आतापर्यंत 4-5 वेळेस अपडेट झालेलं आहे। सुरुवातीला ज्यांनी अर्ज भरले होते त्या ठिकाणी खूप लोकांचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग होतं, काही लोकांनी मराठीमध्ये अर्ज भरले होते आणि काही लोकांनी कागदपत्र अपलोड करताना देखील या ठिकाणी चुका केल्या होत्या। त्यामुळं आपण जो अर्ज भरलेला आहे तो व्यवस्थित भरला गेला आहे का ते कसं चेक करायचं ते बघा। जर तुमचा अर्ज व्यवस्थित भरला गेला असेल तर तुमचे पहिल्याच टप्प्यामध्ये पैसे येतील। त्यामुळं आपला अर्ज व्यवस्थित चेक करून घ्या। जर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर मग तुमचा अर्ज पेंडिंगला पडू शकतो किंवा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने काही अर्ज भरला गेला असेल तर तो बाद पण होऊ शकतो। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीनं आपल्याला आपला अर्ज चेक करायचा आहे ते समजून घ्या। बघा, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या फोनमध्ये हे जे नारी शक्ती दूत नावाचं ॲप तुम्ही बघताय हे ॲप एकदा आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी प्ले स्टोअरला यायचं आणि हे बघा, आता हे आपण अपडेट केलेलं आहे, इथं ओपन म्हणतंय। ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं हे ॲप आपल्या समोर दिसणार आहे। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जर आपण अर्ज केला असेल, आता तुम्ही जर अर्ज दुसऱ्या ऑनलाईन CSC सेंटरवरून केला असेल आणि त्यांनी त्याच्या प्रोफाईलवरून अर्ज भरला असेल तर तुम्हाला तो बदलता येणार नाही। जर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरून, आता अर्ज भरताना काही लोकांनी काय केलंय CSC सेंटरवरून की त्या व्यक्तींनी त्यांच्या स्वतःच्या प्रोफाईलवरून अर्ज भरलाय। बघा इथं प्रोफाईल, ही जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल प्रत्येक वेळेस अर्ज भरणाऱ्या व्यक्तीच्या नावानं बनवायला पाहिजे होती, कारण पुढच्या वेळेस ज्या वेळेस लोकांना अडचणी येतील अर्ज भरताना त्यावेळेस त्या स्वतःच्या व्यक्तीनं त्याच्या स्वतःच्या मोबाईल OTP वरून त्याची प्रोफाईल लॉग इन करता आली असती। परंतु बऱ्याच CSC सेंटरवरती किंवा ऑनलाईन दुकानावरती जर तुम्ही अर्ज भरला असेल तर त्या लोकांनी त्यांच्याच प्रोफाईलवरून हा अर्ज भरला असेल अशी शक्यता आहे। जर त्यांनी वैयक्तिक जो लाभार्थी आहे त्याची जर ही प्रोफाईल तयार केली असेल तरच तुम्हाला त्या अर्जामध्ये बदल करता येणार आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा। आता एका प्रोफाईलवरून तुम्ही किती पण अर्ज भरू शकता, याची कुठलीही अडचण नाहीये। आता जर तुमची प्रोफाईल असेल तर तुम्ही अर्जामध्ये बदल करू शकता। आता बघा, मी या प्रोफाईलवरून किती अर्ज भरले, आता इथं तुम्ही बघू शकता एवढे जे अर्ज आहेत ते मी एकाच प्रोफाईलवरून भरलेले आहेत, कारण हे सर्व व्यक्ती माझ्या जवळचे आहेत। आता हे जर तुम्हाला चमकत असेल तर मी याचा थोडा ब्राईटनेस अजून कमी करतो। बघा, आता तुम्हाला हे सर्व अर्ज दिसतात त्या ठिकाणी, हे सर्व अर्ज मी एकाच प्रोफाईलवरून भरलेले आहेत। आता तुम्हाला जो अर्ज या ठिकाणी हे करायचं आहे, काय त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर त्या अर्जावर क्लिक करायचं आहे आणि आता बघा, ज्या लोकांचं SMS व्हेरिफिकेशन बाकी असेल तर इथं तुम्हाला लाल अक्षरात दाखवेल बघा, SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवेल। आणि आता जर तुम्हाला वाटलं की एकदा चेक करून घ्या ही माहिती कशी कशी भरलेली आहे, इथं कागदपत्र पण अपलोड कोणकोणती केलेली ते पण दाखवतं बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता ही कागदपत्र ही माहिती मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ही पर्सनल माहिती आहे। तर तुम्ही या ठिकाणी एडिट या बटनावर जर क्लिक केलं तर तुम्हाला हा अर्ज बदल करता येईल। त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की ह्या कागदपत्रामध्ये काही चूक आहे तर तुम्ही काय करू शकता की ही सर्व माहिती व्यवस्थित वाचा। इथं कागदपत्र बघा कशा पद्धतीने अपलोड केले। आता काही लोकांनी काय केलंय माहिती का, आधार कार्डची एकच बाजू अपलोड केली, रेशन कार्डची एकच बाजू अपलोड केली। तर त्या ठिकाणी अपेक्षित असं आहे की तुम्हाला आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत आणि जर तुम्ही एकच बाजू अपलोड केली असेल तर एडिट या बटनावर क्लिक करून तुम्ही तो अर्ज बदलू शकता। ध्यानात ठेवा, अर्ज एकदाच बदल करता येतो। बघा, एडिटवर जर क्लिक केलं तर हे काय म्हणतंय, हा अर्ज तुम्हाला एकदाच बदल करता येईल। इथं स्पष्ट लिहिलंय बघा, किती वेळेस बदल करू शकतो आपण अर्जामध्ये, एकदाच। त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जो काही बदल करायचा असेल तो काळजीपूर्वक करा।
आणि मित्रांनो, जर तुम्ही मराठीत अर्ज भरला असाल तर एकदा चेक करून घ्या. हा अर्ज तुम्हाला इंग्रजीमध्येच भरायचा आहे. तुमचं नाव, बँकेचं नाव, IFSC कोड, अकाउंट नंबर ह्या सर्व गोष्टी इंग्रजीमध्ये टाकायच्या आहेत. ह्या गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.